इयत्ता 7वी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आपण LCM कसा काढावा याच्या काही पद्धती शिकतो आहोत। तर आपल्याला आज एक वेगळी पद्धत शिकायची आहे, LCM कसा काढायचा। बघा या ठिकाणी एक एग्जांपल आहे। एग्जांपल, फाइंड द LCM ऑफ 16, 28 and 40। आता यांची अरेंजमेंट कशी केली बघा। या तीन संख्या घेतलेल्या आहेत, 16, 28 and 40, आणि मग अशा उभ्या आणि आडव्या रेषा मारलेल्या आहेत। ठीक आहे, उभ्या रेषा मारलेल्या आहेत। आता स्टेप बाय स्टेप आपण बघू की काय करायचं आहे नेमकं आणि LCM कसा काढावा। यूज द टेस्ट्स of divisibility to find the prime number that divides all the numbers and then divide the given numbers। म्हणजे विभाजतेच्या कसोट्या, डिव्हिजिबिलिटी, टेस्ट्स ऑफ डिव्हिजिबिलिटी, विभाजतेच्या कसोट्या तुम्हाला माहिती आहेत। तर या विभाजतेच्या कसोट्या वापरून तुम्ही या तीनही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो हे पहा। अशी लहानात लहान संख्या कुठली बरं? 2 ने भाग जातो, म्हणजे ह्या तीन समसंख्या असल्यामुळं त्याला 2 ने भाग जातो, आणि मग त्या तीनही संख्यांना भाग बसवायचा आहे। बघा बरं, 2 8 16, 2 गुणिले 14 28, म्हणजे 14 दोन्ही 28 आणि 20 दोन्ही 40 आहे का। म्हणजे इथं भाग बसवायचा, 2 दोन्ही 4 आणि 0 आहे तशी इथं घेतली। तर सुरुवातीला या दोनांनी या तीन संख्येला भाग बसवला आणि या ठिकाणी आपण तो भागाकार लिहिला आहे। त्यानंतर ही दुसरी स्टेप आहे। आपल्याला मिळालेत अंक 8, 14 आणि 20। आता या तीन संख्येला भाग जाणारी अशी कोणती संख्या आहे बरं? लहान संख्या। ही तीनही संख्या समसंख्या आहेत, and therefore I am dividing these three numbers by using 2। बघा, 2 चौक 8, 2 साती 14 आणि 2 10 20। ठीक आहे, that means I divided these three numbers by 2। आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्याला संख्या मिळालेल्या आहेत 4, 7 आणि 10। या तीनही संख्यांना एका संख्येने भाग जाईल का? तर एका संख्येने भाग जाणार नाही, कारण या ठिकाणी ही विषम संख्या आहे आणि आपण थोडा विचार केला तर ह्या तीनही संख्यांना एका संख्येने भाग जात नाही। मग काय करावं लागेल? आता या ठिकाणी असं बघा, नाउ फाइंड द नंबर दॅट डिव्हाइड्स ॲट लीस्ट 2 ऑफ द नंबर्स ऑब्टेन्ड अँड डिव्हाइड दोज नंबर्स बाय द नंबर यू फाइंड। किमान 2 संख्यांना तरी भाग जातो का? या तीन संख्यापैकी 4, 7 आणि 10, या तीन संख्यापैकी किमान 2 संख्यांना तरी भाग जातो का? अशी संख्या कोणती आहे? तर 2 संख्या म्हणजे 4 आणि 10 या संख्यांना 2 ने भाग जातो, आणि म्हणून मी या 2 ने भाग बसवतोय। 2 दोन्ही 4, 7, 7 ॲज इट इज, यू राईट डाऊन हिअर 7 ॲज इट इज हिअर, अँड आफ्टरवर्ड्स 2/5 आर 10। 2 into 5 is equal to 10, 2 पंचे 10। ठीक आहे, आता मला मिळालेली संख्या कुठल्या आहेत बघा? 2, 7 आणि 5। अशी कोणती संख्या आहे का की ज्या संख्येने या तीनही संख्यांना भाग जातो? तर 1 शिवाय दुसरी कोणतीही साधारण संख्या अवयव या ठिकाणी नाही की ज्यानं या तीन संख्यांना भाग जाईल, बरोबर आहे का? आणि मग असं जेव्हा होईल तेव्हा हा भागाकार थांबवायचा। स्टॉप, फाइंड द ओनली कॉमन डिव्हायजर यू गेट इज 1। 1 शिवाय दुसरा कोणताही साधारण अवयव नसतो तेव्हा भागाकार आपण थांबवायचा आहे। मग आता पुढे काय करायचं आहे बघा, फाइंड द प्रॉडक्ट ऑफ द नंबर्स इन द कॉलम ऑन द लेफ्ट। दिस इज अ कॉलम ऑन द लेफ्ट, these are the numbers 2, 2 and 2, make a product of these three numbers, 2 into 2 into 2। ओके, याचा मी इथं प्रॉडक्ट केला बघा, 2 into 2 into 2। अजून काय करायचं आहे? मल्टिप्लाय दिस प्रॉडक्ट बाय द नंबर्स इन द लास्ट रो। लास्ट रो मध्ये नंबर कुठले आहेत? 2, 7 and 5। तर या संख्यांचा प्रॉडक्ट आहे त्याला या संख्याने देखील गुणायचं आहे। म्हणजे
असा विचार करा की लेफ्ट हँड साईडला जो कॉलम आहे त्यातील सगळ्या संख्या आणि सगळ्यात तळाशी जो जो रकाना आहे त्यातील सगळ्या संख्या यांचा प्रॉडक्ट म्हणजेच या दिलेल्या संख्यांचा LCM. दॅट मीन्स 2 into 2 into 2 into 2 into 7 into 5. Okay, I written all the numbers here and the product of all these numbers is equal to 560. This is the LCM of 16, 28 and 40. ओके, समजलं का तुम्हाला कसं लिहायची पद्धती? आता आपण अजून एखादं एक्झाम्पल घेऊन बघूयात म्हणजे आपल्याला चांगलं लक्षात येईल. ठीक आहे. नाव द सेकंड एक्झाम्पल, फाइंड द LCM अँड SCF. आता या ठिकाणी दोनही काढायला सांगितलेले आहेत. LCM ही काढा आणि SCF ही काढा. ऑफ 18 and 30 कंपेअर द प्रॉडक्ट ऑफ द LCM अँड SCF with the product of the given numbers. ठीक आहे. The given numbers are 18 and 30. I written here 18 and 30. Now I want to divide these two numbers by a number. अशी कोणती लहान संख्या आहे की ज्या संख्येने या दोन्ही संख्यांना भाग जाईल? 2. बरोबर आहे का? मग मी भाग बसवतोय. 92, 18 आणि 15 दोन्ही 30 म्हणून इथे 15. जे 2 आणि ह्या 30ला भागायचं आहे. भागाकार किती येतो? 15 येतो. बघा, बे एके बे, 3तून 2 गेले, 1 राहिला, वरती 0 घेतली, 10 झाले, मग बे पंचे 10 म्हणजेच 15 दोन्ही 30. आता आपल्याला मिळालेल्या संख्या आहेत 9 and 15. नाउ आय वॉन्ट टू डिवाइड दिस टू नंबर्स बाय ए सिंगल नंबर. अशी कोणती संख्या आहे की ज्या संख्येने या दोनही संख्यांना भाग जाईल? अशी संख्या शोधायची. 3 इज दॅट नंबर. आय कॅन डिवाइड 9 and 15 by 3 very easily. Now divide 3 into 3 9 and 3 into 5 15. Okay, 3 त्रिक 9 आणि 3 पाची 15. Now I get two numbers lastly in last row, 3 and 5. Is there any number? Can you divide these two numbers? No. अशी कोणतीही एक संख्या नाही की ज्या संख्येने आपण या दोन्ही संख्येला भाग बसू शकतो. म्हणजे 1 हा साधारण अवयव या ठिकाणी आपल्याला मिळेल. बरोबर आहे का? आणि मग असं जेव्हा होईल तेव्हा या ठिकाणी आपण भागाकार थांबवतो. आता मगाशी आपण बघितलं की LCM कसा काढावा. तर लेफ्ट हँड साईडला जो कॉलम आहे त्यातली संख्या आणि सगळ्यात बिलो जो रो आहे त्या रो मध्ये असणाऱ्या संख्या यांचा जर आपण गुणाकार केला तर तो येतो LCM. बघा बरं, 2 into 3 into 3 into 5. हियर LCM 2 into 3 into 3 into 5 इज 19. आणि SCF कसा करतो आपण? लेफ्ट हँड साईडला जो कॉलम आहे त्या कॉलममध्ये आलेल्या ज्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार करतो. फक्त लेफ्ट हँड साईडला असणाऱ्या कॉलममधल्या संख्या 2 and 3. 2 and 3, 2 into 3 that is equal to 6. That means 6 is a HCF and 2 into 3 into 3 into 5 that is equal to 90 is a LCM. I written here. याने अजून काय सांगितले बघा, प्रॉडक्ट ऑफ कंपेअर. काय कंपेअर करायला सांगितलं? प्रॉडक्ट ऑफ द LCM and SCF with the product of given numbers. LCF आणि LCMचं प्रॉडक्ट करा. आता SCF किती आलं? 6 आलं. LCM किती मिळालेलं आहे आपल्याला? 90 आहे. 6 into 90 540. बरोबर. प्रॉडक्ट ऑफ द गिव्हन नंबर्स आर 18 and 30. या दिलेल्या संख्यांचा गुणाकार करून बघा. प्रॉडक्ट ऑफ द टू गिव्हन नंबर्स 18 into 30 that is equal to also 540. That means SCF into LCM is 540 and the product of given two numbers 18 and 30 is equal to also 540. Okay, that means product of
the two given numbers. How much? The product of two given numbers, that is a 540, and that is equal to the product of HCF and LCM, that is equal to also 540. समजलं का? तर अशा प्रकारे देखील आपल्याला at a time we can find out the HCF, then at a time we can find out the LCM also, and we can compare the product of HCF and LCM with the product of two given numbers. आता याच्यावरती आधारित अशी काही एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवून बघता येतील. वन मोर एक्झाम्पल आय वॉन्ट टू टेल यू हिअर हाऊ टू कॅल्क्युलेट द HCF LCM. Okay, you see here, find the LCM and HCF of 15, 45 and 105. These numbers are given 15, 45 and 105. Now I return these three numbers, 15, then 45 and 105. आता आपल्याला विभाजतेच्या कसोट्या माहिती आहेत, त्यानुसार तुम्ही अशी संख्या शोधून काढू शकता की ज्या संख्येनं या तीनही संख्यांना भाग जाईल. अशी लहान संख्या आहेत 3. आय कॅन डिव्हाइड दीज थ्री नंबर्स बाय 3. भाग बसवूया आपण आता. 3 × 5 15, 3 5 15. 3 × 15 45, 15 त्रिक 45, 15 त्रिक 45, and 35 × 3 105. म्हणजे तिनानी या 105ला मी भागलेलं आहे. आय डिव्हाइडेड 105 बाय 3 and the answer is 35. Now which is the number can I divide these three numbers? अशी कोणती संख्या आहे की ज्या संख्येने मी या तीनही संख्येला भागू शकतो? तर या संख्या 5च्या पटीत आहेत. या संख्यांना तीनही संख्यांना 5नी निशेष भाग जातो, म्हणून मी 5नी भागतोय. 5 एके 5, 5 त्रिक 15 आणि 5 सत्ते 35. ठीक आहे. आता लास्ट रो मध्ये मला जे संख्या मिळालेल्या आहेत त्या आहेत 1, 3 and 7. आता अशी कोणती संख्या आहे का की ज्या संख्येने तीनही संख्येला भाग जाईल? हे आपण चेक करू. किंवा अशी कोणती संख्या आहे का की यातील 3 पैकी किमान 2 संख्यांना तरी त्या संख्येने निशेष भाग जाईल? ही संख्या शोधूया. पण अशी कोणतीही संख्या नाही की ज्या संख्येनं यातील 3 किंवा 2 संख्यांना निशेष भाग जातो. तर ती संख्या फक्त 1 आहे. म्हणून मी या ठिकाणी माझा भागाकार आहे तो थांबवतोय. आता याच्यापूर्वीच आपण बघितलं की लेफ्ट हँड साईडला जो कॉलम आहे त्याच्यातील संख्यांचा गुणाकार केला की तो असतो HCF. and therefore HCF or GCD, HCF किंवा आपण त्याला आपण GCD असं म्हणतो. 3 × 5, 3 × 5 that is equal to 15. आणि LCM 3 × 5 × 3 × 7. द लेफ्ट हँड साईडचा कॉलम आणि बिलो असणारी एक सगळ्यात खाली असणारी रो यातील अंक 3 × 3 × 5 × 7 that is equal to 315. दिस इज LCM. समजलं का? अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी एक्झाम्पल्स सोडवायची आहेत. ठीक आहे. आपण अजून काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. आता अशाच प्रकारचे एक एक्झाम्पल आपल्याला सोडवून बघायचं आहे. HCF काढायचा आहे, LCM काढायचा आहे. बघूया एक एक्झाम्पल. फाइंड द HCF LCM and compare the product of two numbers is equal to HCF and LCM. The given numbers are example, given numbers are 18 and 63. 18, 63.
नाउ I want to divide these two numbers by using a single number. कोणत्या संख्येने भाग जातो? 2 ने भाग जात नाही. 2 ने 18ला भाग जातो पण 63ला भाग जात नाही. देअरफॉर 3 ने बघा बरं. 3 ने भाग जातो. 3 संग 18 आणि 3 दोन्ही 6 आणि 3 एके 3 म्हणजे 21 त्रिक 63. ठीक आहे. आता या दोन संख्यांना भाग जाणारी संख्या कोणती आहे बरं? तर 3 ने भाग जातो. 3 दोन्ही 6 आणि 3 7 21. आता या 2 आणि 7 अशा या दोन संख्या लास्ट कॉलम रोमध्ये मला मिळालेल्या आहेत. या दोन संख्यांना भाग जाईल अशी संख्या आहे का? तर ती संख्या नाही. म्हणून मी या ठिकाणी हा जो प्रॉडक्ट आहे हा थांबवतो. नाउ टेल मी HCF is equal to 3 into 3. 3 into 3 that is equal to 9. Then LCM मध्ये आपण कुठले अंक घेतो? दिस ए लेफ्ट हँड साइड कॉलम and last row. 3 into 3 into 2 into 7. 3 into 3 into 2 into 7 that is equal to 126. हा भागाकार करून बघा. 126 येतो. नाउ कंपेअर HCF into LCM is equal to product of given numbers. बघूया. HCF is 9 into LCM is 126. That is equal to, which are the given numbers? 18 and 63. The product, if you make a product of these two numbers, 9 into 126 is equal to 1134. And if you make a product of 18 and 63, that is equal to also 1134. Both sides are equal. ओके. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी व्हेरीफाय करता येतं. अशी काही एक्झाम्पल्स तुम्हाला प्रॅक्टिस सेटमध्ये दिलेली आहेत, तर ती तुम्हाला सोडवायची आहेत. प्रॅक्टिस सेट 13 याच्यामध्ये जो दुसरं एक्झाम्पल जे आहे बघा बरं. प्रॅक्टिस सेट 13 आहे का? फाइंड द HCF and LCM of the numbers given below. Verify that their product is equal to the product of the given numbers. आता जशी आपण दोन एक्झाम्पल सोडवून बघितली ना, तशा प्रकारे ही एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवायची आहेत. ठीक आहे. नाउ I want to tell you another one example. Here solved example is there. एक्झाम्पल बघूया आपण. थोडंसं वेगळ्या पद्धतीचं एक्झाम्पल आहे. द प्रॉडक्ट ऑफ two digit numbers is 1280 and the GCD is equal to 4. What is their LCM? बघूया आपण. आपल्याला ही माहिती आहे की GCD into LCM is equal to product of given numbers. Now GCD is given. बघा बरं, GCD किती दिलं आहे? 4. म्हणून मी या ठिकाणी लिहितो GCD 4 into LCM is not given and therefore I written here LCM. That is equal to, they are given the product of the given numbers 1280 and therefore I written here the product of given numbers 1280. Now here only they want to calculate LCM. You solve this example. बघा बरं कसं सोडवायचं आहे. 4 into LCM. आता हे जे 4 आहे हे जेव्हा इक्वेशनच्या आपण दुसऱ्या बाजूला घेतो ते गुणिलेचे भागिले, बरोबर आहे का? म्हणून 1280 डिवाइडेड बाय 4 आणि हा भागाकार किती येतो? दॅट इज इक्वल टू 320. देअरफॉर LCM इज इक्वल टू 320. ठीक आहे. तर अशा प्रकारचे एक्झाम्पल्स देखील आपल्याला करता येतात आणि ही थोडंसं असे वेगळ्या पद्धतीनं आपल्याला ते एक्झाम्पल्स विचारू शकतील.